नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण उन्हाळा स्पेशल पोटाला थंडावा देणारे काकडीचे पोहे तयार करणार आहोत. त्यासाठी आपण इथं पोहे घेतलेले आहेत. ओला नारळ, 1 काकडी, कढीपत्ता, कोथिंबीर, पाववाटी शेंगदाणे, पाववाटी शेव, 2 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं, पाव चमचा हिंग, 1 चमचा डाळवं, 1 चमचा उडीद डाळ, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, 1 चमचा साखर आणि 1 चमचा आपण लिंबू रस घेतलेला आहे. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण पोहे घेतलेले आहेत. हे पोहे आपण पाणी टाकून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. पोहे आपले धुवून झालेले आहेत. आता आपण 5 मिनिटासाठी हे पोहे भिजण्यासाठी बाजूला ठेवून देऊया. एक प्लेट घेतलेली आहे. प्लेटमध्ये किसणी घेऊन आपण सुरुवातीला ओला नारळ किसून घेऊया. अर्धी वाटी मी इथं ओला नारळ किसून घेतलेला आहे. आता आपण काकडी घेतलेली आहे. काकडीच्या अगोदर साल काढून घ्या आणि काकडी खाऊन पहा. जर कडू असेल तर काकडी घेऊ नका. साल काढल्यानंतर आपण ही स्वच्छ धुवून काकडी किसून घेणार आहोत. काकडीमध्ये पाणी असते, तर आता आपण हे काकडीतलं पाणी काढून टाकूया. कारण की आपण पोहे भिजवून घेतलेले आहेत. त्यामध्ये काकडीचं पाणी गेलं तर पोहे जास्त भिजले जातील. त्यासाठी आपण हे काकडीतलं पाणी काढून घेतलेलं आहे. आपण जी कोथिंबीर घेतलेली आहे, ही कोथिंबीर देखील आपण कट करून घेणार आहोत. पाच मिनिटानंतर आपले पोहे छान असे भिजले गेलेले आहेत. आता यामध्ये आपण ओल्या नारळाचा किस, किसलेली काकडी टाकून पोह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. बाऊल इथं छोटा वाटत आहे, तर मी बाऊल बदलून घेते. काकडी आणि ओला नारळ पोह्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. आणि आता आपण गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवूया. त्यामध्ये आपण 3 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. पोह्यासाठी तेलाचं प्रमाण जर योग्य पडलं तर पोहे देखील मऊसर होतात आणि छान असे चवदार होतात. आता यामध्ये मी पाववाटी शेंगदाणे घालून खमंग होईपर्यंत शेंगदाणे तेलावर आपण भाजून घेऊया. शेंगदाणे आपले भाजले गेलेले आहेत. आता आपण काढून घेऊया. याच तेलामध्ये जिरे आणि मोहरी टाकून जिरे मोहरी छान असे फुलले गेले किंवा तडतडले की आपण हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे आणि हिंग टाकून घेणार आहोत. त्याचबरोबर कढीपत्ता टाकून एखाद मिनिट आपण हे मिक्स करून घेऊया. त्यानंतर डाळवं आणि उडीद डाळ टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे. आपण इथं अर्धा इंच आलं घेतलेलं आहे. हे आलं देखील आपण या फोडणीमध्ये किसून टाकणार आहोत आणि खरपूस अशी ही फोडणी होईपर्यंत आपण ही तेलावर परतून घेऊया.
म्हणजे खमंग अशी आपली ही फोडणी तयार झाली पाहिजे. आता यामध्ये आपण पोहे टाकून घेणार आहोत. चवीनुसार मीठ टाकून हे पोहे आपण 5 मिनिटं परतून घेऊया. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पोहे आपले परतल्यानंतर मी ह्याच्यामध्ये तळून घेतलेले शेंगदाणे, कोथिंबीर टाकून पुन्हा 1-2 मिनिटं हे पोहे मी परतून घेणार आहे. आपले पोहे तयार झालेले आहेत. आता आपण 1 चमचा साखर टाकून मिक्स करून गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे. आपले काकडीचे पोहे तयार झालेले आहेत. आता मी हे पोहे सर्व करून घेते. गरम गरम आपण हे प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि आता त्यावर शेव टाकून कोथिंबीर टाकून घेऊया. तळलेले शेंगदाणे आणि लिंबू रस टाकून आपण हे पोहे सर्व करूया. आपले उन्हाळा स्पेशल पोटाला थंडावा देणारे काकडीचे पोहे तयार झाले आहेत.